महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून निसर्गाचा लहरीपणा पाहायला मिळतोय। रविवारी मध्यरात्रीपासून विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे। या पावसामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मराठवाडा, कोकणातही अवकाळी पाऊस झालाय। तर धाराशिव, नागपूर आणि सिंधुदुर्गातली ही दृश्य आपण पाहतोय। राज्यात काही ठिकाणी काल अवकाळी पावसाने हजेरी लावली। कुठे हा पाऊस पडला आहे किंवा पुढचे काही दिवस हा पाऊस आहे का, यावर आपण बोलणार आहोत। माझ्यासोबत हवामान विभागाचे प्रमुख SD सानप सर आहेत। दक्षिणेकडनं येणारे जे बाष्पयुक्त वारे आहेत त्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आर्द्रता जी आहे ते अकोमुलेट झालेली आपल्याला काही दिवसांमध्ये दिसून येते आणि दिवसाचं तापमानसुद्धा थोडंसं 30+ क्रॉस झालेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये टॉल क्लाउड्सची फॉर्मेशन होऊन पाऊस पडणं साहजिक आहे आणि तेच आपल्याला काल झालेलं दिसून आलं आहे। आपण बघू शकतो येथे की सांगली असेल, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि विदर्भातील काही ठिकाणी येलो अलर्टसुद्धा दिला गेलेला आहे। येलो अलर्ट हा थंडरस्टॉर्म्स म्हणजेच गडगडाटी पावसासह वीज पण पडू शकते अशा प्रकारचा तो अंदाज आजच्यासाठी आहे आणि उद्यासाठी फक्त धाराशिव, लातूर आणि दक्षिण पूर्व विदर्भातील काही जिल्हे यांच्यासाठी आहे। विदर्भात जो पाऊस पडणार आहे तो थोडा त्याच्याबरोबर वॉर्निंग्स पण आहेत, त्यामुळं विदर्भातील जिल्हे आहेत त्यांना सतर्क राहणं गरजेचं आहे। मध्य महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातील जिल्ह्यांना वॉर्निंग इतका पाऊस एक्सपेक्टेड नाही आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम TV न्यूज।